हो, तो डोळ्यातून गळा 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 असो खाली काढतो. म्हणजे तुम्ही रडतात मुलीचं लग्न आणि तो म्हणले रडू नको तर काय करू. तुला माहिती आहे उद्या ही आपल्यातून निघून जाणार आहे. जी काल खाऊसाठी आपल्याशी हट्ट करत होती, जी घरामध्ये भांडण करत होती, तीच आता आपल्यातून निघून जाईल. ब एखाद्या वस्तीकरानं यावं, वस्तीकरा वस्ती आला प्राप्त काळी उठून गेला. अग जन्माला बापाच्या घरी यावं आणि 21 वर्षाची झाली की भोरकन उडून निघून जावं. वा, काय चटका लावणारी लेक आहे रे. का होत रे असं? कोण बनवलेली ही लेक? आईनं म्हटलं उठा लवकर. अगं मी उठलो असतो ग, पण घरात गेलो की तिच्या चेहऱ्याकडे पाहतच नाही. मला तर आता चिंताच पडली बाई. रात्री जेवण झाल्यावर मला गोळ्या कोण देईन? रात्री जर झोपलो ना मी, थंडीच्या दिवसामध्ये माझ्या अंगावर पांघरून कोण घालेल? मला तर चिंता एका गोष्टीची आहे ग, आपलं दोघांचं भांडण झाल्यावर आपल्याला जेवायला कोण उठवीन? हे सगळं करणारी लेक उद्या निघून जाणार आहे. तुला माहितीये घर कसं सुन सुन करणार आहे ती? निघून जाईल कायमची. मंडळी, दुसऱ्या दिवशी वरात आली. आई तुळशीला पाणी घालते, बाप गर्दीमध्ये अंगठ्यानं माती करतोय. ब्राह्मण काकांनी हातामध्ये माईक घेतलाय. आली लग्नगटी समीप नवरा, जे घडायला नको घडलं. लोक जेवतायत, तो बाप लोकांना हात जोडतोय. जेवा रे माझ्या लेकीच्या लग्नात, जेवा, पोट भरून जेवा. पण तो सकाळचा जेवलाच नाही रे, जेवलाच नाही. मुलगी घरामध्ये गेली, देवाऱ्याजवळ बसली. देवाऱ्यातल्या गोपाल कृष्णाला हातात घेतलं आणि कृष्णाला सांगितलं, कृष्णा आजपर्यंत मी तुझी सेवा केली, आता माझं काम तुला करावं लागणार आहे. तुला माहितीये मी या घरातून जाणार आहे. माझ्या पांडुरंगासारखा बाप, माझ्या रखुमाईसारखी आई यांच्यावर लक्ष तुला ठेवायचं आहे. हे घरानं सांगण्यासाठी माझ्याजवळ आता दुसरं कोणीच नाही. तुम बिन मोरे कोण खबर ले, तुम बिन मोरे कोण खबर ले, गोवर्धन गिरधारे, गोवर्धन गिरधारे, गोवर्धन गिरधारे, गोवर्धन गिरधारे, तुम बिन मोरे कोण खबर ले, तुम बिन एका म्हातारीने जावं, त्या मुलीला देवाऱ्यापासून आणावं.
पुढे आई होती रे, आईच्या गळ्यात पडली, ढसाढसा रडली. बहीण होती, बहिणीच्या गळ्यात पडली, ढसाढसा रडली. भाऊ होता, भावाच्या गळ्यात पडली, ढसाढसा रडली. जी मुलगी काल बहीण भावाशी भांडण करत होती ती आज भाऊ बहिणीला समजवते. कोण शिकवलं रे एका रात्रीमध्ये तिला? कोण होतं शिकवणारा? शिकविता धनी वेगळाची. कोणीतरी शक्ती आहे तिला शिकवणारी. एका रात्रीत आईला सांगते, आहे पप्पांना बोल नको ग, संध्याकाळी पप्पांना गोळ्या देत जा बरं, वेळेवर जेवण करत जा बरं तयार. बहिणीला सांगते, आईला मदत करू लागत जा बरं कामात. कोण आहे रे मुलगी? तीच मुलगी. पुढे बाप होता, अरे पळाली पोरगी, बापाच्या गळ्यात पडली, ढसाढसा रडली. आणि ती पोरगी जेव्हा गाड्यावर बसवली, तो पूर्वीचा काळ होता, तुकोबरायांनी बघितलेला. लग्न झालेली सुनबाई घेण्यासाठी पहिले कोणी यायचं? सासरा यायचा नाना. आता सासऱ्याची गरज नाही, आता ती देवडांगरच पळतीस पहिले. हा, सासऱ्याची काही पडली नाही. हो, ऐका ना, मुलगी पूर्वीची पद्धत होती, सासरा घ्यायला यायचा, गाडी बैल असायची, गाड्या बैलीच्या पुढे म्हातारा बसायचा, गाव यायचं, पण सासरा असा मागे परतून नाही पाहायचा. मुलगी मागे गात्यावर बसायची, पण पुढे नाही पाहायची. कुठे पाहायची? कन्या सासुरासी जाये, मागे परतो निपाये, मागे परतो निपाये. मुलगी मागे परतून परतून पाहायची. काय पाहायची हो? तिच्या आठवणी लहानपणच्या. हे माझ्या गावचं मंदिर आहे, इथे सप्ताह व्हायचा, आम्ही कीर्तनाला यायचो. पुढे जायची, पुढे मराठी शाळा दिसायची, हे माझ्या गावची शाळा आहे, या शाळेमध्ये मी शिक्षणाला यायची. पुढे जायची, एखादी डोंगर लागायचा, तिथं गुराखी असायचे, त्या गुराख्यांकडे बघायची, मनात विचार करायची, हे माझ्या गावचे गुराखी आहेत, माझ्या गावातले गुराखी आहेत, या गायी माझ्या गावातल्या आहेत. असा विचार करत करत कन्या सासुरास जाये, मागे परतो निपाये, मागे परतो निपाये. पण कितपर्यंत? पहिलं मूळ, दुसरं मूळ, तिसरं मूळ, चौथं मूळ. मुलीचं लग्न झालं, 5 एकर शेती होती, 50 एकर झाली. इकडे म्हातारा आजारी पडलं, मुलानं फोन केला, म्हणे आके नानाची तब्येत बरोबर नाही, लवकर ये, रात्री नानाला पाहून घेईन, सकाळी चालली जाय. आके म्हणे पप्या नानाला सांग बाबा, उद्या काम आहे, कांदे काढायचे, 2-4 दिवस लेट येणार आहे. अजून 2 दिवस झाले, नानाची तब्येत जास्त झाली. पुन्हा फोन केला, म्हणे आके बघ नानाची तब्येत जास्त झाली, रात्रीच्या रात्री ये. तिनं तिकडून उत्तर दिलं, म्हणे पप्या माझं आता जमणार नाही बाबा. नानाचं जर काही करता काही झालं, पहिला फोन मले लावजो. जगद्गुरु तुकोबराय संताजी महाराजांना सांगतात की संतू, मी तुला सांगत होतो बाबा, ही संसारातली लोक आहेत, ही संसारातली लोक एक दिवस आपल्या विरोधात जातात, यांना संसारातले लोक म्हणतात. म्हणून तुकोबरायांना आर्ततेबद्दलचा हा दाखला योग्य वाटला नाही, म्हणून तुकोबरायांनी पुन्हा एक दाखला दिला अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. जीवन चुकली चुकली अमाये, 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 चुकली अमाये.
माझ्या जीवा आईनं मुलापासून लांब जावं किंवा मुलानं आईपासून लांब जावं, दोघांच्या अंतःकरणातली होणारी घालमेल. माय लेकरूचं नातंच वेगळं आहे महाराज. तुमच्याकडे बाया कामाला जातात ना, हा? माय एखादे मायचं लेकरू घरी असावं सासूजवळ. 3 महिन्याचं पोरग घरी टाकलं, ती कामाला गेली. जेव्हा कामावरनं सुट्टी होते ना, माय गलीतल्या बाया असतात, जिचं लेकरू घरी आहे, ती माय अशी 10 पावलं पुढेच असते. कारण काय? चुकले या माय, चुकले या माय, बाळ पाय. यात्रा असते ना, यात्रा. पूर्वी यात्रा जर असायची तर गाडी बैल घेऊन जायचे लोक. आता मोटरसायकलीवर जातात. आता मोटरसायकली झाल्या सगळीकडे. पूर्वी गाडी बैल असायची. गाडी बैल कशी असायची? मोठं कुटुंब असायचं. कुणाचा बैल असायचा, कुणाचं एक गाडं असायचं, कुणाचं एक चाक असायचं, आणि प्रत्येकाच्या घरातल्या 2-2 बाया, एक माणसं अशी गाडीवर बसवायचे आणि यात्रेला निघून जायचे. एका सुनेनं विचारलं आत्याला, म्हणले आत्या अगं त्या वडाळीची यात्रा आहे, जायचंय. म्हणले कुठे, कोणाच्या बरोबर? म्हणले गाडा आहे मोठ्या घरचं. नाही जायचं? नाही जायचं का? बरं. 12 वाजता नातू घरी आला, पप्या नावचं. मायनं त्याला सांगितलं, म्हणे पायरे तुझी आजी नाही सांगते यात्रेला जायची. म्हणले तू चिंता करू नको, मी आजीला जाऊन पटवतो बरोबर. पोरग पळत गेलं, आजीजवळ बसला. आजीला म्हणे आजी रविवारी यात्रा आहे, मी यात्रेला जाणार आहे, गाडी बैलवर यात्रेला जाणार आहे. आजी म्हणे नाही जायचं, यात्रेमध्ये गर्दी असते. म्हणे नाही नाही, आम्ही गेल्याशिवाय राहणार नाही. बघा यात्रा होती, यात्रेमध्ये दोघं, आई आणि मुलगा, दोघंच्या दोघं गेली. 4 वाजता दंगल 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 झाली, सगळीकडे गर्दी उमळली. हे कोणी कुठं पळतो, कोणी कुठं पळतो. हे माय आणि पोरग दोघं एकमेकाचा हात धरतात. माय म्हणे पप्या हात सोड नको बरं, हात सोड नको बरं. नाही माय हात नाही सोडणार, हात नाही सोडणार. पण बघा अशी गर्दी झाली आणि दोघांची ताटातूट झाली, हात सुटला. माय कुणीकडे, पोरग कुणीकडे. चुकली या माय, बाळ हुरहुरु पाय, तैसे झाले माझ्या जीवा, कधी भेटसी केशवा. त्या मुलाले 2-2 जण पकडून राहिले. पप्या काय पाहिजे रे? भज्या खातो का? म्हणे नाही, मायच पाहिजे. अरे पाळण्यावर बसतो का? म्हणे नाही, मायच पाहिजे. अरे तुझं गाव कोणतं? म्हणे माय. तुझ्या बापाचं नाव? म्हणे माय. म्हणे मायचं नाव? म्हणे माय. मायच म्हणायचं, दुसरं काहीच नाही. मला फक्त माझी मम्मी पाहिजे, दुसरं कोणीच नको. इकडे हिला पण 2-2 जण. पण बघा तिनं माईक मध्ये ऐकलं, पप्या नावाचं पोरग आहे, असा असा कलर आहे, असे असे कपडे घातले. मायनं मुलाकडे पाहिलं आणि तिकून मुलानं मायकडे पाहिलं. तिकून पोरग पळत आलं, निकून माय पळत सुटली. दोघंही एकमेकामध्ये, दोघांना भेटण्यासाठी असलेला अर्थ भाव जगद्गुरु तुकोबराय संताजींना सांगतात. संतू तू देवाबद्दल विचारतो ना बाबा, मग जसं त्या आईचं आणि मुलाचं झालं ना रे, तैसे झाले माझ्या जीवा, कधी भेटसी केशवा. तैसे झाले माझ्या जीवा, कधी भेटसी केशवा. बघा जगद्गुरु तुकोबराय संताजींना सांगतात. संतू तेच पोरग 9 वर्षाचं पोरग 12 वर्षाचं झालं, 12 वर्षाचं पोरग 21 वर्षाचं झालं. जे पोरग आईशिवाय जेवत नव्हतं, जे पोरग आईशिवाय झोपत नव्हतं, जे पोरग आईशिवाय शाळेत जात नव्हतं, जे पोरग आईशिवाय कपडे घालत नव्हतं, तेच पोरग 21 वर्षाचं झालं. अशी कुठली जादू केली आणि कुठली नाही तुम्ही? असं काय करता आणि काय नाही मला ते काहीच कळत नाही. असे कोणते तांदूळ आणता तुम्ही तिकडून मंत्रून आणि त्याच्या अंगावर टाकता ते पोरग बदलतं महाराज. जे पोरग आईशिवाय झोपत नव्हतं तेच पोरग म्हातारपणी आईला विसरत आहे. का होतंय असं? जे पोरग आईशिवाय यात्रेमध्ये फिरत नव्हतं तेच पोरग आई म्हातारपणी आईला वेगळं करतंय. आईमध्ये आणि मुलामध्ये अशी ताटातूट का होते? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, संतू यांना संसारातले लोक म्हणतात बाबा.
आणि ही संसारातली लोक एक दिवस आपल्या विरोधात जातात, त्यांना संसारातली लोक म्हणतात. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांना हाही दाखला योग्य वाटला नाही, म्हणून तुकोबरायांनी आर्ततेचा अंतिम दाखला अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये दिला. जीवन वेगळी मासोळी, जीवन वेगळी मासोळी, जीवन वेगळी मासोळी, जीवन
केवा भेटसी केशवा केव्हा भेटसी केशवा केव्हा 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 भेटसी केशवा केव्हा भेटसी केशवा केशवा Shiva
विठोबा रखुमा हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जीवना वेगळी मासळी तैसा तुका तरमळी तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटसे केशवा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बापाओ, मासा पाण्यातून बाहेर काढावा तो पाण्याशिवाय जगू शकत नाही, पाण्याशिवाय राहू शकत नाही. तसं मी त्या पांडुरंगाशिवाय राहू शकत नाही, त्या पांडुरंगाशिवाय जगू शकत नाही. जसं त्या माशाला पाण्याशिवाय चित्त लागत नाही, जसं त्याच्या त्या माशाचं जशी अवस्था होते तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटसे केशवा. जगद्गुरु तुकोबराय देवाच्या भेटीबद्दलचा विरह आपल्या या विरह प्रकरणातून प्रगट करतात. जगद्गुरु तुकोबराय संतजींना सांगतात, संतो मी वाटच पाहतोय बाबा, कै म्या उद्धार पावेल, कै कृपा करेल नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. जीवना वेगळी मासणी तुका तर तैसा तरमळी तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटसी केशवा. ज्ञानेश्वर कन्या सासुऱ्यासे जाय मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटसे केशवा. चुकली या माय बाळ हुरु पाहे जीवना वेगळी मासळी तैसा तुका तरमळी तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटसे केशवा. झालेली सेवा माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या चरणी अर्पण करू. सेवेला इथेच पुनराम देऊ. बोलता बोलताना प्रस्तावनेमध्ये आठवण पडली, ज्यांच्याकडनं आजची ही कीर्तन सेवा, मला वाटतं अन्नदानाचा कार्यक्रम होता, मला वाटतं जाधव परिवार होता का, जाधव परिवार ना, खूप आनंद वाटला महाराज. बरीच मोठी पंगत होती मी बघितलं, आणि जेवढी लोक पंक्तीसाठी होती तेवढी लोक कीर्तनाला हजर आहे. हे मोठं वैशिष्ट्य आहे बरं. तिथं बऱ्याच गावांना जावं, तिथं पाहावं ना महाराज, जेवून घेता आणि कुशाला लोळून घेता. हो, पण इकडे बरं वाटलं, जेवढी लोक तिथं जेवणाला दिसली तेवढी लोक इथं कीर्तनाला, महिला मंडळी कीर्तनाला हजर आहे. आनंद वाटला. मी त्या जाधव परिवारासाठी सांगेल, जास्त बोलणार नाही, पण देवाला एकच विनंती करेल की पांडुरंगा, अशी जी दाती लोक असतील त्यांच्यासाठी आमच्या आयुष्यातली 2 वर्ष कमी करावी आणि त्या महात्म्यांना देऊन टाकावी, की जेणेकरून हा परमार्थ असाच टिकत राहील, असाच मोठमोठा होत राहील, अशी अपेक्षा व्यक्त करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल. बोले